दौंड तालुक्यात गॅस पेट्रोलियम साठवणुकीवर प्रशासनाचा कडक वॉच। दौंड तालुक्यात गॅस व पेट्रोलियम पदार्थाच्या बेकायदेशीर साठवणुकीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानं प्रशासन सतर्क झालंय। जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार महसूल पुरवठा व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे। तालुक्यात ज्या ठिकाणी बेकायदेशीर साठवणुकीच्या तक्रारी मिळतील त्या ठिकाणी तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। नियमांचं उल्लंघन आढळल्यास अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 अंतर्गत फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी मयूर साळवे, संघराज गायकवाड। जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार दौंड तालुक्यामध्ये गॅस आणि पेट्रोलियम पदार्थाच्या अमर्याद साठवणूक किंवा तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। यामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होतील त्या ठिकाणी तक्रारीच्या अनुषंगाने सदर तक्रारीचं निराकरण किंवा आवश्यक असेल तर अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955च्या अंतर्गत फौजदारी आणि दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याबाबत दक्षता पथक आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे। नागरिकांना माझी एकच विनंती आहे, आवाहन आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नका। आपल्याला जे घरगुती गॅस सिलेंडर किंवा इतर जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या सुरळीतपणे उपलब्ध होतील यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे।